शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो, मी सुमोटोमो केमिकल या कंपनीचा प्रतिनिधी आहे आणि मी आता सध्या गोबीच्या प्लॉटमध्ये आहे। याच्या अगोदर मी या प्लॉटला व्हिजिट दिली होती। तर या प्लॉटला लष्करी अळीचा प्रादुर्भाव तसंच जी माशी असते, जो पतंग असतो अंडे घालणारा, आणि त्याच्यानुसार ते लष्करी अळीला सुरुवात होत असते, तर त्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता। तर त्याच्यासाठी मी हे जे शेतकरी आहेत, हे शेतकरीला सुमोटोमो केमिकल कंपनीचं सुमिप्लिओ आम्ही डायपेल त्या ठिकाणी दिलं होतं। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की तुम्हाला रिझल्ट, या दोन प्रोडक्टचा रिझल्ट कसं काय आला या गोबी पिकावरती, आणि आता गोबी पीक आपलं हे कसं आहे। तर दादा नमस्कार। नमस्कार। तर दादा तुमचा पहिला परिचय सांगा। शिवाजी समाधान तांगडे, राणा रोड, तांगडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। माझा मोबाईल नंबर आहे 9823 64 60 43। अच्छा, तर आता सुरुवातीला आपल्या प्लॉटमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव कसा होता, त्याच्यानंतर आपल्या प्लॉटवरती जी पाकोळी असती अंडे घालणारी, तर तिचं कसं होतं, काय सिम्पटम काय होते त्यावेळेस? म्हणजे गोबीचे पुरे पानं चाळणी करेल होते, म्हणजे पुरे आळाईने पुरे पानं खराब करेल होते। नंतर हे जे औषध तुम्हाला संपर्क झाला माझा, तर तुम्ही औषध दिलं मला सुमोटोमो कंपनीचं डायपेल आणि सुमिप्लिओ। तर याचा रिझल्ट कसं काय वाटला तुम्हाला? रिझल्ट एकच नंबर आला सर, एक नंबर आहे। तर आता लष्करी आपल्या गोबी पिकावर दिसती का? नाही सर, आता आळाईनी काहीच नाही लगे। आणि पाकोळी पण नाही। त्यावेळेस जी फवारणी घ्यायच्या अगोदर पाकोळीचं प्रमाण कसं होतं? लगे पुराच याच्यावर पाकोळी होती, पाकोळी आणि आळी जास्त होती। तर आता प्लॉट मध्ये काहीच नाही आता। बरं, जर का असली एखादी आळी असली तर? आळीच नाही, फ्रेश होईल आता नाही। तर मित्रांनो, आळी दाखवा आणि बक्षीस घ्या असं आता गणित झालेलं आहे। आणि पाकोळी दाखवा आणि सुद्धा बक्षीस घ्या, म्हणजे या प्लॉटवरती आळी सुद्धा नाहीये आणि पाकोळी सुद्धा नाहीये। कारण की सुमोटोमो केमिकल या कंपनीचे दोन प्रोडक्ट आहे, डायपेल आणि सुमिप्लिओ। कोणत्याही प्रकारची आळी असली लष्करी आणि कोणत्याही प्रकारची पाकोळी असली तर त्याच्यावर हे चांगल्या प्रकारचं मात त्या ठिकाणी करत असतं। तर आता हा जो प्लॉट दिसत आहे, हा प्लॉट एक नंबर बनलेला आहे। त्याच्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव नाही, त्याचप्रमाणे जी पाकोळी आहे त्या पाकोळीचा सुद्धा प्रादुर्भाव नाही। बाकी इतर तुम्ही गोबी उत्पादक शेतकऱ्यांना काय सांगशाल? येस, ये औषध मारा, रिझल्ट एकच नंबर, 100% रिझल्ट आहे। तर मित्रांनो, यावेळेस काय झालं, ढगाळ वातावरणामुळे आणि रिमझिम पावसामुळे जे गोबी उत्पादक शेतकरी आहेत, या गोबी उत्पादक शेतकऱ्यांनी जे अळी आहेत लष्करी आहे किंवा जी पाकोळी असते, ती पाकोळी त्यांची 100% कव्हर कोणत्याच प्रोडक्टना झालेली नाहीत। परंतु आपण ज्यांना हे जे प्रोडक्ट दिले, तर त्यांच्या प्लॉटवरती 100% रिझल्ट त्या ठिकाणी आलेला आहे, लष्करी अळीवरती आणि पाकोळीवरती। तर तुम्ही सुद्धा जर का गोबी उत्पादक शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा हे दोन प्रोडक्ट एकदा आपल्या गोबी पिकावर वापरून बघा। एक नंबर रिझल्ट शेतकऱ्यांना येतो आणि तुम्हाला सुद्धा 100% रिझल्ट त्या ठिकाणी भेटतात। तर मित्रांनो, धन्यवाद।